भरत गोगावले तातडीने आता मुंबईला रवाना झालेत। एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावलेंना फोन केला। शिंदेंनी गोगावलेंना तातडीने मुंबईला बोलावले। अमित शहांच्या भेटीनंतर शिंदे यांनी गोगावलेंना फोन केला। मसरळमधला कार्यक्रम सोडून गोगावले आता मुंबईला रवाना झाले। एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यामध्ये तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे आणि या चर्चेनंतर एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावलेंना फोन केलेला आहे आणि त्यामुळे आता गोगावले तातडीने मुंबईसाठी रवाना झाले। अमित शहांच्या भेटीनंतर शिंदे यांनी गोगावलेंना फोन केला, त्यामुळे मसरळमधला कार्यक्रम सोडून आता गोगावले मुंबईसाठी रवाना झाले। भरत गोगावले तातडीने मुंबईसाठी रवाना झाल्याची माहिती आहे। एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावलेंना फोन केला। शिंदेंनी गोगावलेंना तातडीने मुंबईला बोलावले। अमित शहांच्या भेटीनंतर शिंदे यांनी गोगावलेंना फोन केला आणि त्यामुळे मसरळमधला कार्यक्रम सोडून आता गोगावले मुंबईसाठी रवाना झाले। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांच्याकडून। प्रफुल्ल, खरं तर अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये तासभर चर्चा झाली आणि त्यानंतर भरत गोगावलेंना फोन केला। गोगावले आता मुंबईसाठी रवाना झालेत। पालकमंत्री पदाचा काही तिढा सुटलाय का? भरत गोगावले ज्या पद्धतीनं आपले पूर्वनियोजित कार्यक्रम सोडून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत ते पाहता पालकमंत्रीबाबत काहीतरी निर्णय झाला असण्याची शक्यता वर्तवली जाते। कारण आज सकाळी गोगावले हे मसळ्यामध्ये एका कार्यक्रमासाठी गेले होते आणि तिथं त्यांना मुख्यमंत्र्यांचा फोन आल्यानंतर ते तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत। महत्वाचं म्हणजे काल सुनील तटकरे यांच्या घरी अमित शहा आले होते। अमित शहांचा रायगड जिल्हा दौरा आणि यात पालकमंत्री पदाची चर्चा होणार होती किंवा झाली असं सांगितलं जातंय। प्रत्यक्षात सुनील तटकरे यांनी याबाबत कुठलीही चर्चा झाली नसल्याचं सांगितलं जातंय। मात्र भरत गोगावले ज्या पद्धतीनं आज मुंबईच्या दिशेने तातडीने नक्कीच प्रफुल्ल, त्यामुळे आता पुढे नेमकं काय होतं, भरत गोगावले आणि एकनाथ शिंदेमध्ये काय चर्चा होते हे पाहावं लागेल। धन्यवाद माहिती।